हा, मला पुन्हा एकदा तेच सांगायचंय की अशा असंख्य लोकांकडनं ही तर 11 माणसं एकमेकांना भेटली आणि ती माझ्यापर्यंत येऊ शकली. अशा असंख्य लोकांना राज घनवट, राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांनी प्रचंड लोकांच्या जमिनी लुटल्या आहेत. सगळ्या यंत्रणा यांच्यासाठी काम करतात आणि सगळीकडे धनंजय मुंडे हे बऱ्यापैकी ठिकाणी फोन करून दहशत निर्माण करून या सगळ्यांच्या जमिनी लाटल्या गेल्या. म्हणून मी बावनकुळेंना भेटून त्यांना विनंती करणार आहे की सगळी प्रकरणं पुन्हा चौकशी करा आणि यांच्या जमिनी यांना कुठच्याही परिस्थितीत परत मिळाल्या पाहिजेत. आणि मला खात्री आहे की बावनकुळे नक्की करतील, कारण कुठेतरी योग्य काम करणं हेच एका मंत्र्याकडनं अपेक्षित आहे आणि ते करून घेण्यासाठी मी लढा मात्र नक्की देईन, एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना सांगू शकते. आणि हे होईपर्यंत माध्यमांनी सुद्धा त्यांची साथ द्यावी, कारण अशी असंख्य लोकांना आता कसं झालंय की सामान्य लोकांना जगणं मुळात कठीण झालंय. त्यांना त्यांचे प्रॉब्लेम कोणाकडे द्यावे. आज या बाई म्हणा, याची सगळी माणसं म्हणा, यांचे एक उदाहरण देखील आले ते देखील म्हणाले की आम्हाला सुट्ट्या घेऊन कोर्टाच्या वाऱ्या करायला लागतात. प्रत्येक वेळेस कोर्टापर्यंत जा ये खर्च होतो, त्या दिवशीचं आमचं काम जातं, सुट्टी घेतली जाते. तर हे जे छळ चाललेत हे छळ देखील बंद झाले पाहिजेत. आणि हे जेवढे राजकारण्यांचे पाळलेले लोक आहेत ना, या सगळ्यांना आता धडा शिकवण्याची आता वेळ आलेली आहे. पुण्याचे जर पालकमंत्री पाहिजे तर ते स्वतः अजित पवार आहेत. एकूणच राष्ट्रवादीचं तिथे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठेतरी अजित पवार असतील किंवा मग धनंजय मुंडे असतील यांच्या हे संगनमताने सगळं झालं असं नाही. हे त्यांच्याच संगनमताने, म्हणजे पोलिसांना जसं मीराताई म्हणाल्या की सरळ फोन धनंजय मुंडेंकडनं आल्यावर यांच्यावर एक नाही 9 जणांवर गुन्हे दाखल होतात, ते पण 307 सारखे, आणि त्यांना गिरट्या करायला लागतायत कोर्टाच्या. कसं ती माणसं जगणार? त्यांना त्यांचा एकटा जागा आहे वर मानसिक छळ. ही काही लोकशाही आहे का असा प्रश्न पडतो. आणि म्हणूनच मी म्हटलं की मी हे देखील वित्तमंत्री हे मी मुद्दाम म्हटलं की बावनकुळे आणि अजित पवार या दोघांना माझी विनंती असेल की तात्काळ या सगळ्या प्रकरणांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मी थेट आव्हान विनंती जे म्हणायचे म्हणा हे मी या दोघांना करते. थोडक्यात थोडं सविस्तर सांगा, जे एकंदरीतच हे खेळबद्ध प्रकरण आहे, किती एकर जागा आहे, कधीचं प्रकरण आहे, काय नेमके मोडस ऑपरेंडी आणि यामध्ये मोठे मासे पण इन्व्हॉल्व आहेत का, असं प्राथमिक आताच्या घटनेला माझ्याकडे 11 असे शेतकरी आले ज्यांच्या जमिनी या एक राजेंद्र घनवट नावाच्या माणसांनी आणि त्यांच्या वडिलांनी पोपट घनवट यांनी मोठ्या प्रमाणावर या जमिनी लाटल्या. कोणाची किती तर कोणाची किती, अशा छोट्या छोट्या ते अगदी मोठ्या जमिनींपर्यंत हे व्यवहार केले गेले आहेत. मेलेल्या लोकांना जिवंत दाखवून, काही जिवंत लोकांना मेलेल्या दाखवून, आणि ते पण छोट्या काळात नाही. म्हणजे काही माणसं जी 2009 मध्ये जिवंत होती त्यांना 1979 मध्ये गेलेला दाखवून ते व्यवहार केले गेले. म्हणजे ह्याला काही अर्थ नाही. पॉवर ऑफ अटॉर्नी घेऊन, आणि त्या सगळ्या पॉवर ऑफ अटॉर्नी एकच व्यक्ती आहे जे मी म्हटलं संजय चव्हाण नावाचा, आणि त्याच्या नावावरनं दुसऱ्याच्या नावावर दुसऱ्याच्या तिसऱ्या, आणि मग त्या सगळ्या पोपट घनवट किंवा राजेंद्र घनवट यांनी घेतलेल्या आहेत. आणि हीच त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. आणि आज मी तुम्हाला खात्रीने सांगते की हे 11 जे आलेत आता हे त्या बाजूला गेल्यानंतर असे असंख्य लोक सुद्धा पुन्हा उभे होतील. म्हणून इथे जे जे येतील त्यांची मी लिस्ट बनवून बावनकुळे यांच्याकडे देणार आहे आणि अजित पवार यांच्याकडे देणार आहे. सगळ्यांची चौकशी पुन्हा याच्यावर व्यवस्थित कारवाई होऊन त्यांना जमिनी परत मिळाल्या पाहिजेत. असं काय होतं त्यांनी आधीच या संपूर्णपणे जमिनी या शोधून मग त्या लाटल्या, असा काही प्रकार आहे का? 1-2 ठिकाणी असे प्रकल्प येणार होते, पण बहुतांश जमिनीमध्ये आजूबाजूला सगळ्या चांगल्या डेव्हलप झालेल्या एरिया होत्या. म्हणून यांची कंपनी जी बिल्डर आहे, त्यांचं शिवम बिल्डर नावाची जी त्यांची कंपनी आहे, तर ते मोठे मोठे प्रोजेक्ट्स ते स्वतः करायचे.
आणि त्यासाठी या लाटल्या गेल्या आहेत आणि अक्षरशः न सांगता त्यांना चिरडून त्यांच्यावर गुन्हे टाकून पूर्ण फेन्स करून त्यांनी असे अनेक प्रोजेक्ट्स केले आहेत आणि दाखवताना सांगतायत की पुण्यात इतक्या चांगल्या इंडस्ट्रीज येत आहेत, तिथल्या लोकांना राहायला जागा हवी म्हणून आमच्या कंपनीने त्यांच्यासाठी घरं बनवली. ते हे व्हिडिओज ऐकून सुद्धा धक्का बसतो आणि असं वाटतं की हे काय राजकारणी आहे. ताई,